नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच की आपली जी टीईटी एक्झाम आहे 2025 ची येणारी, ज्याचा की आपण टार्गेट 23 नोव्हेंबर हा ठरवलेला आहे मित्रांनो। तर 23 नोव्हेंबरच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण तुमच्या संपूर्ण काही विषयानिहाय जे काही आपण सब्जेक्टिव्ह आपले कोर्स आपण सुरू केलेले आहेत, तर संपूर्ण विषयानिहाय मित्रांनो आपण रेग्युलरली जे अतिशय महत्त्वपूर्ण आपण व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही गणित विषय ज्या विद्यार्थ्यांना अतिशय अवघड वाटतो, तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणित विषयावर आधारित जे काही PYQ जेवढे काही प्रश्न आहेत आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ते संपूर्ण काही सहज स्पष्टीकरणासोबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत अतिशय सोप्या भाषेमध्ये। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर तुम्ही या टीईटी ची तयारी करत असाल आणि तुम्हाला गणित जर विषय अवघड वाटत असेल मित्रांनो, तर आपण संपूर्ण काही विषयाने आपण प्रश्न पाहत आहोत, ज्यामध्ये आपण आतापर्यंत परिसर अभ्यास आपण प्रश्न सोडवलेला आहे, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण व त्यासोबतच आपण अध्यापन शास्त्रात देखील आपण प्रश्न सोडवलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचे आपण प्रश्न सोडवणार आहोत। तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, जो की प्रश्न पहिला असा आहे की 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती। तर या ठिकाणी आपल्याला जे थोडक्यात त्रिकोणी संख्येचा हा पाया सांगायचा आहे। तर 10 या त्रिकोणी संख्येनंतरचा, तर या ठिकाणी आपला ऑप्शन देखील आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत। तर या ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन उत्तर असणार असेल ते आपल्याला निवडायचं आहे। तर अशा प्रकारचे जेव्हा आपण गणितीय प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपला कच्च्या कामासाठी जो दिलेली जागा असते पेपरवर स्पेस, तो खूप अतिशय महत्त्वपूर्ण असतो मित्रांनो, कारण का त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नांची योग्यरित्या मांडणी व त्यामध्ये नियमन संपूर्ण काही करता येत असतं। त्यामुळे मी देखील या ठिकाणी एक रफ पेज या ठिकाणी वापरणार आहे, जो की परिपूर्ण हा या ठिकाणी प्रश्नांची मांडणी करून घेणारा असेल। तर सर्वात प्रथम आपल्याला जे आहे प्रश्न खूप समजणे इम्पॉर्टंट आहे। या ठिकाणी काय म्हटलंय, 10 या त्रिकोणी संख्येनंतर, त्या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे सुरुवातीला माहिती असणं आवश्यक आहे, की त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतात, नेमकं त्रिकोणी संख्या कशाला म्हटल्या जातात। तर त्रिकोणी संख्या म्हणजे की ज्या नैसर्गिक पासून ज्या काही नैसर्गिक संख्या असतात, तर n पासून थोडक्यात त्याला आपण म्हणू शकतो, तर n पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्याच्या बेरजेने तयार होणारी संख्या, याला जे थोडक्यात त्रिकोणी संख्या असं जे आहे म्हटलं जातं। तर कायला म्हटलं जातं, तर ज्या काही नैसर्गिक संख्याच्या बेरजेने तयार होणाऱ्या संख्येला। तर याचं एक स्पेशल सूत्र देखील आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे सूत्र देखील माहिती असणं आवश्यक आहे। तर सूत्र काय आहे, तर Tn बरोबर n ब्रॅकेट n प्लस n ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय 2, म्हणजेच की Tn बरोबर n कंसात n प्लस n अधिक n आणि भागिले 2, हे जे आहे याचं थोडक्यामध्ये सूत्र आहे। तर n म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर n म्हणजे या ठिकाणी त्याचा पाया आहे। तर आपल्याला प्रश्नामध्ये देखील काय म्हटलेलं आहे, की त्या संख्येचा त्रिकोणी संख्येच्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पायाच आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। तर n बरोबर म्हणजेच की या ठिकाणचा तो पाया असणारा असेल। तर आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे आपला, की 10 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा सर्वप्रथम, त्यानंतर आपल्याला 8व्याचा जो आहे तो ऑटोमॅटिकली मिळणारा असेल। ते पण कसं ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे। तर 10 या त्रिकोणी संख्येची संपूर्ण काय मी या ठिकाणी तुम्हाला मांडणीसोबत एक्सप्लेनेशन करेल, त्यामुळे प्रत्येक स्टेप तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। तर आता 10 या त्रिकोणी संख्येचा आपला पाया शोधायचा आहे। तर मी सर्व शॉर्ट मध्ये लिहितो। तर पाया शोधतो, तर आपला दिलेली संख्या 10 आहे, राईट, दिलेली संख्या ही 10 आहे। तर हे कोणत्या पायाच्या त्रिकोणी संख्या आहे हे शोधण्यासाठी आपण जो या ठिकाणी सूत्र दिलेला आहे आपला, त्या सूत्रामध्ये आपण आता ह्या संपूर्ण जे किमती आहेत जे की दाखवलेल्या या ठिकाणी ते आपण मांडून घेऊ। तर आपलं सूत्र काय आहे, तर n कंसात n अधिक n कंस बंद आणि डिवाइड 2। तर या ठिकाणी आपल्याला जो या ठिकाणी दिलेली संख्या किती आहे, तर या ठिकाणी 10 आहे। तर आपण या ठिकाणी हे 10 लिहून घेऊ। तर आता या समीकरणातून आपल्याला जे आहे, या समीकरणातून आपल्याला या समीकरणात थोडक्यात बदल करायचा आहे। म्हणजेच काय, तर या ठिकाणी या समीकरणात आपल्याला 2 आणि 10चा या ठिकाणी जो काही गुणाकार पद्धतीने गुणाकार होणार असेल तो आपला या ठिकाणी करून घ्यावा लागणारा असेल। म्हणजेच काय, तर 10 दोन्ही जे की 20 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर n अधिक n बरोबर n, आणि या ठिकाणी काय येणार असेल मग, तर या ठिकाणी याचा जो आपण याचा दोघांचा गुणाकार करतो यावेळेस आपल्या या ठिकाणी 20 ही संख्या प्राप्त होणारी असेल। म्हणजेच काय, तर 20 ही संख्या या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये मिळते।
तर यानंतर आपल्याला या दोघांची जी काही फोडणी आपण करून घेतलेली आहे त्याचा आपण 2 आणि 10चा गुणाकार करून घेतला, ज्यामुळे आपल्याला 20 मिळालं आहे. तर 20 मधून आपल्याला जे काही संख्या आहे जी की पायाक्रमनुसार मिळणाऱ्याचा जे काही विभाजन होणारी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने शोधायची आहे. तर आपल्याला कोणती मिळणारी असेल तर ती आहे 4 गुणिले 5, म्हणजेच की 4 पंचे 20 आपल्याला ही संख्या जी आहे जी की मिळणारी असेल. 4 पंचे 20 म्हणजे की 4 गुणिले 5 आपण केल्यास बरोबर ते 20 असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 20 ही संख्या होईल. आणि यामधला संख्या पायाक्रम कोणता येणार असेल, मग यामध्ये जो दिलेला 4 आहे, हा जो 4 आहे तो 4 हा या 10चा पाया होणारा असेल, जो की आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी काय होणार असेल, मग 10 हा जो या ठिकाणी याचा पाया होणार आहे, म्हणजे की 10व्या त्रिकोणी संख्येचा पाया हा काय होणार असेल, तर या ठिकाणी 4 हा होणारा असेल. 4 हा या ठिकाणी येणारा असेल. तर आपला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की आता आपला 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया ओळखायचा आहे. यामध्ये आता 8व्या, तर प्रश्नानुसार आपल्याला 10व्या नंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. तर याचाच अर्थ आपल्याला जे की 10च्या पायामध्ये 8 मिळवणे, 10चा पाया किती निघालेला आहे या ठिकाणी, तर तो आहे 4. तर 10च्या पायामध्ये आपल्याला तो 8 मिसळावे लागणार असतील, ज्यामुळे आपल्याला जे आहे थोडक्यात त्याचा आपला 8वा पाया मिळणारा असेल. तर 10 मध्ये आपण 8 मिळवल्यास आपल्याला किती येईल याचं उत्तर, तर ते आहे 12. म्हणजेच काय, तर या ठिकाणी थोडक्यात की 10 नंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया हा थोडक्यात किती आहे, तर तो आहे 12 आहे, जो की आपला ऑप्शन नंबर किती मध्ये, तर ऑप्शन नंबर आपल्याला 3 मध्ये या ठिकाणी थोडक्यात पाहायला मिळणार असेल. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 या प्रश्न क्रमांक पहिल्याचं उत्तर होणार असेल. 8व्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही थोडक्यात 12 जी की येणारा असेल. थोडक्यात तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस हा जो सूत्र आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. सूत्र देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि जे काही आपले सूत्र नियमानुसारचे प्रश्न असतात त्याला सूत्र नियमानुसार सोडवणंच अतिशय इम्पॉर्टंट असतं. जर समजा एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला काही विसंगत आढळून आल्यास त्या प्रश्नाचं उत्तर ज्या थोडक्यात चुकीच्या पद्धतीनं निघू शकतं, ज्यामुळे तुमचे मार्क्स त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला भरपूर सराव असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो भरपूर सरावासाठी आपण जे आहे स्पेशली महाटीईटी 2025 साठी आपण पेपर 1 व 2 साठी मित्रांनो फुल टेस्ट आपण त्या ठिकाणी तुम्हाला फुल टेस्ट आपण एक लॉन्च केलेली आहे मित्रांनो, जे की सध्याला ज्यामध्ये आपण 499 मध्ये आपण संपूर्ण काही टेस्ट उपलब्ध करून देतात, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण 150 प्रश्न 150 गुणासाठी आणि 150 मिनिटाच्या कालावधीसाठीची आपण संपूर्ण फुल लेंथ टेस्ट आपण बनवलेली आहे मित्रांनो, जे की आजपासून आपण सुरू केलेले आहे, ज्यात संपूर्ण काही तुम्हाला सब्जेक्टनुसार देखील टेस्ट मिळणार असेल. त्यामध्ये मराठी व्याकरणचे 10, इंग्लिश ग्रॅमर, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रॅमर, त्यानंतर मॅथ, रिझनिंग, अध्यापन व जे काही बालशास्त्र आहे, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्यानंतर परिसर अभ्यास, या सर्व विषय तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला PYQ टेस्ट आणि मॉक टेस्ट देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. एवढ्या प्रश्नांचा तुम्ही जर मित्रांनो तुम्ही सराव केला तर 100% सांगतोय येणाऱ्या तुम्ही 23 नोव्हेंबरच्या मित्रांनो परीक्षेमध्ये चांगले आणि अतिशय चांगले गुण मिळवून घेऊन ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही आपला ऍप जो आहे लगेच डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी आपली सध्याची TET टेस्ट सिरीज जी आपली बॅच आहे मित्रांनो ती लगेचच्या लगेच तुम्ही जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तमतेला लावा. त्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरली आपण टेस्ट अपलोड करून देणार आहोत. त्यासोबतच परीक्षेचे जेवढे काही TETचे अपडेट आहे ते तुम्हाला त्या ऍप मध्ये आपला पाहायला मिळणार असतील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल तर ती डिस्काउंट प्राइस ऑफर मध्ये आहे. लगेचच्या लगेच ऍप डाउनलोड करून TET टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट प्लस फुल लेंथ टेस्ट प्लस तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी सर्व स्पष्टीकरणासोबतचे टेस्ट उपलब्ध आपण करून दिलेले आहेत. हे तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून अचूक पद्धतीने व मित्रांनो कॉन्फिडेन्शियल पद्धतीने तुम्हाला जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर मित्रांनो नक्की आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करा. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न असा आहे पुढील, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 3/2 म्हणजे आपण 3/2 देखील म्हणतो को 3/2 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसाची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. तर पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. सर आपण याचा जे आपल्याला या ठिकाणी किती पट मध्ये आपल्याला संख्या काढायची आहे संपूर्ण काही पूर्ण दिवसांची संख्या. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील सोडवते वेळेस आपल्याला जो की आपला रफ पेज हा अतिशय इम्पॉर्टंट असणारा असतो. कारण काय यावर आपल्याला प्रश्नांची मांडणी करून घेता येते हे इम्पॉर्टंट आहे. तर थोडक्यात स्पष्टीकरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर जे काही कामाच्या संदर्भाचे प्रश्न असतात त्यामध्ये जे आहे इन्व्हर्स प्रोपोर्शनल
ऑपरेशन्स म्हणजे ज्याला आपण व्यस्त प्रमाण म्हणतो, तर व्यस्त प्रमाणाचा हा जो नियम आहे तो यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तर कामासंदर्भाचे जेवढे काही मजूर आणि दिवस यांचा जो आहे थोडक्यात व्यस्त प्रमाण असते आणि याचा अर्थ जर मजुरांची संख्या वाढली तर कामाला लागणारे दिवस हे कमी होतील. समजा मजुराची संख्या वाढली, या ठिकाणी आपण वाढ करू, वाढली तर कामाला जे लागणारे दिवस आहेत ज्याला आपण डब्ल्यू मध्ये वर्क डेज म्हणतो, तर जे काही कामाला लागणारे दिवस यांची संख्या जी थोडक्यात कमी होते. आणि जर मजुरांची संख्या कमी झाली तर कामाला लागणारे दिवस जे आहेत ते वाढ होत असतात. त्यामुळे हे व्यस्त प्रमाणामध्ये असणारे हे नियम आहे. तर या ठिकाणी आपण आता गणिते एक समीकरण आपण तयार करू, त्यानंतर याच्या प्रश्नाचा आपण सोडवा करू. तर समजा मूळ मजुरांची संख्या आपण जी आहे मानू एम मानू, राईट. त्यानंतर मूळ दिवसांची संख्या जी आहे आपण डी, जी की दिवसाला डे. तर कामाचे प्रमाण, या ठिकाणी कामाचे प्रमाण काय होणार असेल मग एम गुणिले डी, जे की हे स्थिर राहतं, हे जे आहे थोडक्यात स्थिर राहतं. आता बदलत्या परिस्थितीनुसार आपण याची गणना करून घेऊ. बदलत्या परिस्थितीनुसार आता जे की नवीन मजुरांची संख्यानुसार आपण करून घेऊ. याला नवीन मजुरांची संख्या जे की काय आहे, तर नवीन मजुरांची संख्या एम बरोबर जे की 2-3 म्हणजे की 2/3 असं येणार असेल. या ठिकाणी जे काही आपण नवीन मजुरांची संख्या या ठिकाणी याप्रमाणे घेतल्यास, तर या ठिकाणी आपला काय म्हटलं आहे की नवीन दिवसांची संख्या जे की आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर नवीन आपण ते पण घेऊ, नवीन दिवसांची संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे, जे की या ठिकाणी डी आपण मानलेली आहे. आणि आपल्याला ही काय करायची आहे, तर शोधायची आहे, नवीन संख्या शोधायची. आता नवीन आपण जे कामाचं जे प्रमाण आहे ते आपण काढून घेऊ. आता नवीन कामाचे प्रमाण, तर नवीन कामाचे प्रमाण कोण्या प्रकारे होणार असेल, तर या ठिकाणी कंसामध्ये आपण यम काय आहे, तर मूळ मजुरांची संख्या आपण या ठिकाणी ग्राह्य घेतलेली आहे. तर याला आपण 2/3 आपण ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी गुणाकारामध्ये जे की दिवस आपल्याला जे या ठिकाणी जे आपण मानलेले आहेत किंवा आपल्याला शोधायचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून प्रमाण बरोबर काय येणार असेल, जे की कामाचं एकूण जे आपण या ठिकाणी काढलेलं प्रमाण आहे जे या ठिकाणी ते आपल्याला या ठिकाणी मांडून घ्यावं लागणार असेल. तर आता या ठिकाणी हे आपलं जे आहे समीकरण जे आहे एका प्रकारे जो की हे तयार झालेलं आहे. तर आता या समीकरणामध्ये आपल्याला जी वर दिलेली संख्या आहे ती संपूर्ण काय या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे. जेव्हा आपण या समीकरणामध्ये ठेवून घेतो तर या ठिकाणी जो यम आहे जो की आपण जी एकूण मूळ मजुरांची संख्या जी की या ठिकाणी बाह्य होणारी असेल. म्हणजेच काय, तर आपण 2 जी की 2/3 गुणाकारा डी म्हणजेच काय, तर मूळ दिवसांची संख्या ठेवली. त्यानंतर या ठिकाणी आपला मूळ दिवसाची संख्या जी आहे ती बाहेर काढायची आहे. त्यामुळे जी बाहेरची संख्या ती आत येऊन जी काही बाहेरच्या संख्येमध्ये याचा व्यस्त प्रमाण हा होणारा असेल. म्हणूनच काय, तर जे काही नवीन दिवसांची संख्येचा मूळ जो काही दिवसांचा संख्या आहे जो या ठिकाणी दिलेले, जे काही निष्कर्ष याचा आपण जर काढला तर निष्कर्ष जी काही नवीन दिवसांची मूळ दिवसांची संख्या आहे जो की 3/2 पट जे की होणारी असेल. आणि आपला काय म्हटलं आहे, जे की 3/2 पट म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे आपल्याला पाहिलेली आपण ही शोधलेली जी संख्या आहे 3/2 पट म्हणजे होणारी असेल मूळ संख्या. तर याचाच अर्थ काय, तर 3/2 पट म्हणजेच 1.5 पट म्हणजेच काय थोडक्यात, तर 1.5 पट ही जी आहे या ठिकाणी लागणारी जी की या ठिकाणी दिवसांची मूळ ही संख्या होणारी असेल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये आपण जे की 1.5 पट हे याचं योग्य उत्तर पाहू शकतो. आणि 1.5 पट जे आहे जो की लागणारा या ठिकाणचा जो की या ठिकाणी कालावधी असणारा असेल. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस देखील तुम्हाला सूत्र हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सूत्र हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर तुम्ही अशा प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही सराव जर केलात तर 100% सांगतो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत पाहता क्षणी सोडवू शकता. तर आपण जी आपली टेस्ट सिरीज ऍड केलेली आहे तर टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला PYQ प्रश्न आतापर्यंत जे काही जेवढे झालेले आहेत ते आपण सर्व त्यामध्ये ऍड केलेले आहेत व त्यासोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चन देखील आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्रात देखील आपण तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्यामध्ये प्रॅक्टिससाठी आपण अवेलेबल करून दिले आहेत. त्यामुळे तुम्हाला फुल लेंथी टेस्टनुसार संपूर्ण तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणार असेल, प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असेल ते पाहता येणारे असतील व त्यासोबतच तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्टनुसार तुम्हाला
तुम्हाला तुमच्या सब्जेक्टनुसारच्या टेस्टचा मित्रांनो परिपूर्ण अभ्यास देखील त्या तुम्हाला करता येणारा असेल. ते तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. लगेच आपले ॲप डाउनलोड करून आपली टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि चांगले आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो, कारण का वेळ हा तुमच्याकडे खूप कमी आहे. आणि रेग्युलरली अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब अजूनही केलं नसाल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर आपला पुढील प्रश्न सोडू आपण तिसरा, की रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता. तर रोमन संख्येच्या आपण जे काही दिलेले आहे या ठिकाणी, तर याचा विसंगत पर्याय कोणता आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर थोडक्यामध्ये रोमन संख्येचा एक नियम आहे जो की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर रोमन संख्येचा नियम तर काय आहे, तर रोमन संख्या प्रणालीमध्ये काही विशिष्ट नियम आहेत. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या लिहिल्यास बेरीज होते आणि डावीकडे लहान संख्या लिहिल्यास वजाबाकी होते. तसेच रोमन संख्यामध्ये भागाकार किंवा गुणाकार करण्याची कोणतीही थेट पद्धत नाही. तर हा जो आहे थोडक्यामध्ये रोमन संख्याचा नियम आहे. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या लिहिल्यास काय होतं, तर त्याची बेरीज होते आणि डावीकडे लहान संख्या लिहिल्यास त्याची वजाबाकी होते. हा नियम तुम्ही लक्षात फिट करून घ्या, अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि रोमन संख्यामध्ये भागाकार किंवा गुणाकार करण्याची कोणतीही थेट पद्धत नाही, म्हणजे की भागाकार किंवा गुणाकार याची पद्धत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न सोडवते वेळेस हे नियम माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की m भागिले c, पहिला जो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तर m भागिले c. तर या प्रश्नामध्ये आपण याचं जे एक्सप्लेनेशन्स आपण जे पाहिलेलं आहे या रोमन संख्येचा नियम, यानुसारच आपल्याला फटाफट याचं उत्तर काढता येतं. कारण का यामध्ये आपण वाचलेलं आहे की रोमन संख्यामध्ये भागाकार किंवा गुणाकार करण्याची जी पद्धत आहे, जी की कोणतीही थेट पद्धत नाही, परंतु आपण या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की या ठिकाणी पहिला ऑप्शन आपला काय आहे, तर m भागिले c. तर रोमन संख्येमध्ये भागाकाराची क्रिया सामान्यतः वापरली जात नाही. हा त्यामुळे जे थोडक्यामध्ये हा पर्याय जो आहे रोमन प्रणालीनुसार विसंगत आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 यामुळे याचं उत्तर होणार असेल. ऑप्शन 1 हे m भागिले c हा जो आहे थोडक्यामध्ये याचा उत्तर होणारा असेल. तर थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर जे अतिशय इझी होतं, परंतु याचं आपण स्पष्टीकरण जर पाहिलं तर स्पष्टीकरण हे खूप विचित्र पद्धतीनं होणार असेल. तर थोडक्यात तुम्हाला आता मी ऑप्शन नंबर 2चं सांगेल, कारण का आपण भागाकार आणि गुणाकार या दोन्हीचंही पाहिलं होतं की याच्यामध्ये कोणतेही थेट प्रक्रिया होत नाही. परंतु दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जे की गुणाकार दिलेला आहे, परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण भागाकार आणि गुणाकार दोन्ही थेट पद्धती नाही, म्हणून भागाकार यामध्ये म्हटल्या म्हणून आपण उत्तराचं घेतलेलं आहे. पण गुणाकार 2 मध्ये दिलेलं आहे, तर हे उत्तराचं होऊ शकतं का नाही हे आपण तुम्हाला मी थोडक्यात स्पष्ट करतो गुणाकारामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला जो दिलेला ऑप्शन आहे तो आहे XXV आणि जे की गुणिले IB. तर याचं देखील मी आता संख्येमध्ये देखील तुम्हाला कन्वर्ट करून सांगेल. तर XXV ही जी संख्या आहे ती आहे 25 आणि या ठिकाणी गुणिलेचं आपल्याला ट्रेड दिलेलं आहे आणि IB म्हणजेच काय या ठिकाणी जे की 4 होणार असेल. जी काही रोमन संख्या आहे जी आपण अंकामध्ये याला घेतलेलं आहे. तर जेव्हा आपण या दोन संख्येचा गुणाकार करतो 25 गुणिले 4 म्हणजेच काय येणार असेल, तर 25 गुणिले 4 केल्यास आपल्याला 100 हे उत्तराचं होणार असेल. आणि 100ला रोमन संख्यामध्ये C असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं. तर या संपूर्ण यामध्ये काय, तर याचा आपण डायरेक्टली गुणाकार केलं आणि याचं उत्तर काय आलेलं आहे, तर जे C ह्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आपल्या रोमन संख्येमध्ये C असं लिहिलं जातं. तर ह्या ठिकाणी याचं उत्तर जे की 100 आलेलं आहे, जे की ही एक गुणाकार पद्धती आपण थेट पद्धतीनं मिळवलेली आहे. तर तिसरं ऑप्शन्स काय आहे आपल्याला, जे की XC अधिक X. तर XC ही जी संख्या जी लिहिली जाते ती कशामध्ये, तर XC म्हणजेच कोणती संख्या आहे, तर XC मध्ये जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेस आपल्याला त्या संख्येचा प्रमाण माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर XC अधिक, तर आपल्याला वर काय म्हटलेलं आहे की मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या लिहिल्यास बेरीज होते आणि डावीकडे लहान संख्या लिहिल्यास वजाबाकी होते. हे नियम आपल्याला यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तर XC बरोबर काय आहे, तर या ठिकाणी जे की 100 आणि जो X या ठिकाणी आपण उजवीकडून डावीकडे घेतल्यामुळे जो की या ठिकाणी 10 हा प्राप्त होणारा असेल. म्हणजेच काय, तर 100 - 10 केल्यास आपल्याला या ठिकाणी 90 हे मिळणार असेल. आणि अधिक या ठिकाणी जी काही X संख्या जी घेतलेली आहे ती 10ला 10 या ठिकाणी होणारी असेल. या ठिकाणी काय आपल्याला प्राप्त झालेलं आहे, तर या ठिकाणी 90 अधिक 10 म्हणजेच की 100 C ही संख्या लिहिलेली प्राप्त झालेली आहे. तर थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला निकष असा सांगायचा आहे की इतर सर्व पर्याय रोमन नियमानुसार शक्य आहेत, परंतु
आहेत त्याचे उत्तर सी हे येते. म्हणजेच काय, तर याचं उत्तर 100 आलेलं आहे, याचं उत्तर देखील 100 आलेलं आहे आणि याचं देखील उत्तर 100च येणार आहे. तर पहिल्या रोमन संख्यामध्ये जो की पर्याय हा वापरला जात नाही, कारण का त्यामध्ये ह्याचं उत्तर 100 हे येत नाही. म्हणून याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 1 हे होणारं असेल, एम भागिले सी हे येणार असेल. थोडक्यामध्ये या प्रकारे देखील तुम्हाला लेंथी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, परंतु शॉर्ट ट्रिक सांगतो, रोमन संख्या तोंडपाठ जर तुम्हाला असतील तर याचं उत्तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे खाडाखोड किंवा मान्य न करता देखील क्विक पद्धतीत काढता येत असतं मित्रांनो. आणि नियम जो आहे तो देखील इम्पॉर्टंट आहे. नियम हा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 14. खालील आकृतीबंधात डॅशच्या जागी असणारी संख्या कोणती? तर या ठिकाणी डॅशच्या जागी संख्या, तर संख्याक्रम आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला, तर डॅशच्या जागची आपल्याला संख्या या ठिकाणी शोधायची आहे. तर संख्याक्रम मी या ठिकाणी कच्च्या कामासाठी वापरणाऱ्या कागदावर लिहून घेतो. 15, 26, 35, 50 आणि 63 आहे. त्यानंतर डॅश, त्यानंतर जी पुढील संख्या आहे 99. तर या डॅशच्या जागी येणारी संख्या. तर मी प्रत्येक वेळेस जेव्हा काही आपले मॅथ रिझनिंगचे व्हिडिओ होतात त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचे प्रश्न सोडवा करता वेळेस या दोन संख्यामधला जो फरक आहे सुरुवातीच्या फर्स्ट अँड सेकंड मधला, तोच बदल जर समोरच्या संख्येत होत असेल तर 100% पुढची कितीही संख्या आपल्याला शोधायला सांगेल त्या संख्येमध्ये आपण ती संख्या ऍड करून शोधू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला या दोन संख्यामधला बदल आणि या दोन संख्यामध्ये नेमकं कोणती क्रिया घडत आहे, बेरीज, गुणाकार, वजाबाकी हे शोधणं आपलं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर 15 मध्ये काय केल्यानंतर आपल्याला 15 मिळेल किंवा 15 मध्ये असं कोणते बदल केला आपल्याला 26 ही संख्या मिळणार आहे. 26 मध्ये अशी कोणती संख्या जे काय ऍड, मायनस किंवा गुणाकार केल्यास आपल्याला 35 ही संख्या प्राप्त होणारी आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये गुणाकार आणि जो आहे वर्गाची पद्धत आपल्याला अवलंबी लागणारी असेल. जसं की 15 ही संख्या आपल्याला कशी मिळू शकते, तर 15 ही संख्या मिळवण्याकरता आपल्याला 4चा आपल्या या ठिकाणी वर्ग घ्यावा लागणार असेल. म्हणजे 4चा वर्ग काय होणार असेल, 4चा वर्ग हा 16 होणार असेल. तर 16 मधून आपल्याला कोणती संख्या जी की वजा केल्यास आपल्याला 15 ही संख्या मिळू शकते, तर ती आहे 1. म्हणजेच की या ठिकाणी 4चा वर्ग 16 आणि त्यानंतर 1 वजा केल्यास आपल्याला काय मिळते, तर ती आहे 15 ही संख्या मिळणारी आहे. परंतु हाच नियम समोर देखील लागू शकतो का किंवा लागू लागतो का हे देखील आपल्याला पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. समजा 5चा आपण या ठिकाणी वर्ग घेतला, त्यानंतर आपल्याला वजा 1 केलास म्हणजे की या ठिकाणी आपल्याला समोरची संख्या 26 आहे, परंतु 5 25 होत असतात आणि 25 मधून आपण 1 वजा केल्यास 24 होईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी हा नियम लागू होत नाही. तर या ठिकाणी आपल्याला जे थोडक्यात या ठिकाणी बेरीज हे करावी लागणार असेल. 5 25 अधिक 1 26, 25 अधिक 1 म्हणजेच की 26, म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला पुढील संख्या ही प्राप्त झालेली आहे. तर हा नियम या ठिकाणी लागू होणारा असेल. तर या ठिकाणी आपल्याला 35 मध्ये देखील आपल्याला तेच करावं लागणार असेल. 6 स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच काय, 6 6 36 मायनस 1 म्हणजेच काय, समोर संख्या आपल्याला 35 ही प्राप्त झालेली आहे. तर समोरची संख्या काय दिलेली आहे आपल्याला, तर ती आहे 50. तर 50 मध्ये आपल्याला 7 स्क्वेअर प्लस आपल्याला या ठिकाणी 1 घ्यावं लागणार असं, म्हणजे 7 7 49 अधिक 1 म्हणजे या ठिकाणची संख्या काय, तर 50 ही संख्या येणारी असेल. तर पुढची संख्या काय, तर आपल्याला 8चा स्क्वेअर, तर 8 स्क्वेअर मायनस 1 या ठिकाणी 8 आपल्याला 64 मधून 1 जर आपला केलास 63 ही संख्या प्राप्त झालेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी जो डॅश संख्या दिलेली आहे तर डॅश संख्या जी की पुढची असणारी असेल. तर 9 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच काय, 9 9 81 अधिक 1 या ठिकाणी प्राप्त होणार असेल. त्यानंतर याचं उत्तर काय आहे, तर 81 प्लस आपल्याला या ठिकाणी 1 केल्यामुळे आपल्याला कोणती संख्या मिळाली आहे, जी की 82 ही संख्या मिळाली आहे. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 मध्ये जे की आपण याचं उत्तर जे आहे शोधू शकता. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं अशा प्रकारे उत्तर होणार असेल आणि जी रिकाम्या जागे येणारी संख्या जी आहे ती 82 ही असणारी असेल. मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांच्या सोडवासाठी सिंपल सांगतो मी तुम्हाला की जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव करा. 100% तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कॉन्फिडेंटली पद्धतीने तुम्ही उत्तरे जे आहे अचूक पद्धतीने तुम्ही काढू शकता. त्यामुळे आपली टेस्ट सिरीज ही अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपल्या टेस्ट सिरीज मध्ये आपण सर्व पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. अतिशय कॉन्फिडेन्शियल पद्धतीने तुम्ही याची उत्तरे काढता वा या उद्देशाने. त्यानंतर आपण पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक आपला पुढचा 5 जो आहे अशा प्रकारे की सविताचे मासिक वेतन ₹10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. किती? 1/2 पट. तर वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर सविता व आसिया यांच्या मासिक वेतनातला फरक किती आहे, तर किती रुपये आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये दोघांच्या वेतनामधला जो फरक या ठिकाणी आपल्याला काढावयाचा आहे. तर दोघांचं वेतन आपल्याला आधी स्पष्टीकरण लिहून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी काय म्हटलंय, सविताचे मासिक वेतन किती आहे ते आपण लिहून घेऊ. आपण सविताचे मासिक वेतन,
सविताचे मासिक वेतन किती आहे तर ते आहे 10,000 रुपये आहे. तर 10,000 रुपये आहे. तर वेदिकाचे काय आहे तर वेदिकाचं जे वेतन आहे ते आपण लिहून घेऊ. तर सविताचे जे काही वेतन आहे ते वेदिकाच्या वेतनाच्या 1.25 पट आहे. तर 1.25 पट आहे म्हणजेच काय तर 1.25 पट आहे. याला आपण सव्वा म्हणतो. 1.25 पट आहे. तर आता आपण वेदिकाचे जे वेतन आहे ते काढू आपण. तर वेदिकाचे जे वेतन आहे ते 10,000 भागिले 1.25 पट आपण करू. तर म्हणजे किती येणार असेल 10,000 भागिले 1.25 पट. तर 10,000 भागिले आपण 1.25 पट जर केल्यास तर या ठिकाणी शून्याला शून्य येईल, शून्याला शून्य, शून्याला शून्य, 8. तर 8,000 रुपये हे या ठिकाणी 1.25 पटला होणार असेल. म्हणजेच काय या ठिकाणी जे वेतन आहे वेदिकाचं वेतन ते 8,000 रुपये आहे. तर 1.25 पट पद्धतीने केल्यास. तर आता आपण त्यानंतर आसियाचं वेतन काढू आपण. तर आसियाचं वेतन किती दिलेलं आहे या ठिकाणी तर आसियाचं जो वेतन आहे तो आसियाचं वेतन या ठिकाणी आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल. तर या ठिकाणी काय म्हटले दुप्पट आहे या ठिकाणी. तर दुप्पट करायचं आहे या ठिकाणी. तर दुप्पटमध्ये काय होणार असेल तर या ठिकाणी आपण आसियाचे वेतन लिहून घेऊ डायरेक्ट. आसियाचे वेतन 8,000 या वेतनाच्या दुप्पट 8,000 भागाकारात 2. तर या ठिकाणी याचा आपण हे जर केला 4 तर 4,000 रुपये या ठिकाणी होणार असेल. म्हणजेच काय आसियाच्या वेतनापेक्षा हे वेतन दुप्पट नाही. म्हणजेच काय तर हिचे वेतन सविताचे वेतन दुप्पट आहे आशियाच्या पेक्षा. तर 4,000 रुपये हे आसियाचं वेतन असणार असेल. तर आपल्याला दोघांमधला आता फरक काढायचा आहे. तर सविता आणि आसियाच्या वेतनामधला फरक म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला 8,000 रुपये वजा 4,000 रुपये फरक काढायचा म्हणताना जो दिलेला आहे या ठिकाणी तो फरक काढायचा आहे. तर या ठिकाणी आपला या तिप्पटमधून देखील केलेला आहे. तिप्पटमधून आपण हे केलेलं आहे. 1.25 पटमधून आपण काढला त्या ठिकाणी आपला 8,000 प्राप्त झाले आणि आसियाचं वेतन मूळ जे आहे 4,000 प्राप्त झालेलं आहे. परंतु फरक जो आहे मूळ किमतीमधून आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे जे या ठिकाणी 10,000 ही संख्या या ठिकाणी येणारी असेल. 10,000 वजून 4,000 जर आपण वजा केलं तर किती होणार असेल जे की 6,000 रुपये हे जे आहे त्या ठिकाणी तो दोघांचा फरक होणारा असेल. जे की ऑप्शन नंबर आपल्याला 1 मध्ये याचं पाहता येणार असेल. म्हणजेच काय थोडक्यामध्ये तर सविता व आसिया यांच्या मासिक वेतनातला जो फरक आहे तो 6,000 रुपये एवढा जो आहे तो या ठिकाणी राहणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी जे की याचं 1 हे उत्तर होणार असेल. तर हे प्रश्न देखील अतिशय सोपा होता जे की त्यावेळेस विचारण्यात आलेला. फक्त प्रश्नांची योग्यतारित्या तुम्ही जर मांडणी करून घेतलात तर 100% मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा उत्तरे काढणं अतिशय सोप्या भाषेमध्ये होणार असेल. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहू जो की आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न आपला 6वा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो पहा की काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात 24 वह्या वाटल्या तेव्हा 150 वह्या कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या किती असेल. या ठिकाणी एकूण मुलं किती आहे त्यांची आपल्याला संख्या जी आहे थोडक्यात मांडायची आहे. तर काय संख्या असेल त्यांची आपल्याला ती आपण या ठिकाणी मांडणी करून घेऊ. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण लिहून घेऊ की मुलांची संख्या. तर मुलांची संख्या काय मानू आपण तर मुलांची संख्या आपण x मानू कारण का आपल्याला ती माहिती नाही मुलांची संख्या. तर ठरलेल्या वह्या किती आहेत ते आपण सांगून घेऊ आधी. तर ठरलेल्या वह्या किती आहेत तर प्रत्येक मुलाला 18 वह्या वाटायचे ठरले आहे. त्यामुळे एकूण वह्या जे की 18x होणारे असतील. तर या ठिकाणी आपण ते देखील लिहून घेऊ. तर 18x तर प्रत्यक्षामध्ये वह्या किती आहेत तर प्रत्यक्ष वह्या तर प्रत्यक्षात प्रत्येक मुलाला जे की 24 वह्या वाटल्या. प्रत्यक्षामध्ये मुलाला द्यायचं होतं 18 पण दिल्या किती प्रत्येक मुलाला जे आहे 24 वह्या वाटल्या. त्यामुळे या ठिकाणी जी वह्यांची संख्या वाटलेली होणार असेल जे की प्रत्यक्ष वह्या ती होणार असेल 24 होणारी असेल. यामधला फरक काय ठरला मग फरक काय निघाला तर ठरलेल्या वह्यापेक्षा प्रत्यक्षात जे की 150 वह्या कमी पडल्या. याचा अर्थ प्रत्यक्षात लागलेल्या वह्या आणि ठरवलेल्या वह्या यांच्यात 150चा जो थोडक्यात फरक जो की निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी 150चा हा फरक निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक समीकरण प्राप्त झालेलं आहे आता जे की 24x जे की प्रत्यक्षात वह्या मायनस 18x जे की ठरलेल्या वह्यांची संख्या आणि 150 जे की हा फरक या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि हा जो आहे आपल्या या ठिकाणी हा समीकरण आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. तर आता आपल्याला हे समीकरण थोडक्यात सोडवायचं आहे आणि समीकरणाचा आपण सोडवा केल्यानंतर याचं उत्तर ऑटोमॅटिकली आपल्याला प्राप्त होणार असेल. तर कशा पद्धतीने जे की 6x बरोबर 150x म्हणजेच काय तर 24 मधून 18 जर मायनस केलं तर किती येणार असेल जे की 6 ही संख्या प्राप्त होणारी असेल. तर 6x आपल्या या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि x बरोबर समजा बाहेर आपण केल्यास इकडून इकडे गेल्यास आपल्या गुणाकारामधून जर समजा डिवाइडच्या जे इक्वलच्या बाजूला गुणाकाराची संख्या ती भागाकारामध्ये होत असते. म्हणजेच काय तर या ठिकाणी 150 भागिले 6 जर आपण केल्यास तर या ठिकाणी
तर या ठिकाणी आपल्याला 25 ही जी आहे संख्या प्राप्त होणारी असेल. म्हणजेच काय, तर एकूण त्या ठिकाणची जी मुलांची संख्या आहे, मुलांची संख्या किती आहे मग, तर ती आहे 25 आहे. तर एकूण मुलांची संख्या त्या ठिकाणी निघणारी किती असेल, तर 25 ही संख्या निघणारी असेल. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. तर सुरुवातीला मुलांची संख्या, ठरलेल्या वयाची संख्या, प्रत्यक्ष वया आणि त्यामधला फरक घेतलेला आहे. त्यानुसार आपण त्यांचं एक समीकरण बनवलं. समीकरणामधून या दोन्ही संख्येचे आपण वजा करून घेतल्या. तर 24 मधून 18 गेल्या 6 आपल्याला प्राप्त झालेला आहे. फरक जसा तसा होता, तर या ठिकाणी आपण फरकाला जे आहे आपण भागाकारात कन्वर्ट करून घेतलं, ज्यामुळे x ही संख्या बाहेर निघाली आणि गुणाकारातून जे काही डिवाइडच्या बाजूला गेल्यास गुणाकाराची संख्या भागाकार होत असते. त्यामुळे 15/6 केल्यास आपल्याला जे काही 150 केल्यास आपण 6/150 केल्यास आपल्याला जी संख्या मिळालेली आहे ती 25 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजे की एकूण मुलांची संख्या त्या ठिकाणी होती ती होती 25 असं आहे, जे की ऑप्शन नंबर आपल्याला 4 मध्ये पाहायला मिळणार असेल. तर मित्रांनो, अशा ह्या प्रकारचे तुम्हाला थोडक्यात प्रश्न तुमच्या येणाऱ्या TET एक्झाम 2025 मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा जास्तीत जास्त सराव करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि आपण हे संपूर्ण काही प्रश्न स्पष्टीकरण तुम्हाला आपण सोडवून सांगितलेले आहे. त्यामुळे यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. या प्रकारचे प्रश्न असतात, फक्त संख्येमध्ये बदल करून तुम्हाला विचारला जात असतो. त्यामुळे आपली टेस्ट सिरीज ही अतिशय इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांच्या सरावासाठी आपली टेस्ट सिरीज जॉईन करणार असाल तर ॲप डाउनलोड करून लगेच आपली TET 2025 साठी असलेली स्पेशल टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.